अकोल्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी एक मोठी बातमी. आक्रमक आणि शेतकरी कष्टकऱ्यांचे केवारी म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत थेट युती. पण यातला खरा ट्विस्ट काय माहिती आहे का? प्रहारचे उमेदवार स्वतःच्या चिन्हावर नव्हे तर थेट उद्धव सेनेच्या मशाल चिन्हावर लढणार आहेत. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. प्रहारची ताकद आणि मशालीची ज्योत एकत्र येऊन अकोला महानगरपालिका निवडणुकीत आग लागणार आहे. यामागची रणनीती काय, दोघांना काय फायदा आणि विरोधकांचे धाबे का दणाणले आहेत, चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम एच. मंडळी, ही बातमी आहे थेट अकोल्यातून. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत आणि या निवडणुकीच्या आखाड्यात एक अतिशय रंजक समीकरण जुळून आलं आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत अधिकृत युती केली आहे. आता तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? युत्या तर होतच असतात, पण इथे एक मोठी ट्विस्ट आहे. सहसा युतीमध्ये दोन पक्ष आपापल्या चिन्हावर लढतात, पण अकोल्यात असं ठरलंय की बच्चू कडू यांचा प्रहार संघटनेचे उमेदवार चक्क उद्धव ठाकरेंच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. स्वतःचा पक्ष आणि स्वतःची ओळख बाजूला ठेवून एका मोठ्या राजकीय ध्येयासाठी बच्चू कडूंच्या उमेदवारांनी हातात मशाल घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यातील प्रभाग क्रमांक 8 मधून प्रहारचे 3 उमेदवार हे मशाल चिन्हावर रिंगणात उतरले आहेत आणि एकूण 4 जागांवर असा प्रयोग करण्यात येत आहे. याचा अर्थ काय? तर तांत्रिकदृष्ट्या हे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून गणले जातील, पण ते कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र प्रहारचे असतील. यालाच राजकारणात स्ट्रॅटेजिक अलायन्स किंवा रणनीतिक युती म्हणतात. याआधीच राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि मनसे म्हणजेच राज ठाकरे यांच्या युतीबद्दलच्या चर्चांनी किंवा काही स्थानिक घोषणांनी खळबळ माजवली होती. त्यातच आता आक्रमक बाण्याचे आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू हे उद्धव ठाकरेंच्या सोबतीला आल्याने अकोल्यातील सत्ताधाऱ्यांचे धाबे नक्कीच दणाणले आहेत. आता वळूया या रिपोर्टच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. या युतीचा आणि विशेषतः मशाल चिन्हावर लढण्याचा नेमका फायदा काय होणार आणि यामागे दोन्ही नेत्यांचे काय रणनीती असू शकते. सर्वप्रथम उद्धव ठाकरेंना फायदा. सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना एका मोठ्या संघर्षातून जात आहे. पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर त्यांच्याकडे मशाल हे नवीन चिन्ह आहे. अशा वेळी अकोल्यासारख्या भागात जिथे संघटनात्मक ताकद वाढवण्याची गरज आहे, तिथे त्यांना बच्चू कडूंसारख्या एक आक्रमक पार्टनर मिळाला आहे. बच्चू कडूंची ओळख ही एक स्ट्रिक्ट फायटर अशी आहे. अपंग, शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी त्यांची प्रहार संघटना आहे. जेव्हा प्रहारची ही आक्रमकता मशाल चिन्हासोबत जोडली जाईल, तेव्हा त्याचा थेट फायदा शिवसेनेला आपली वोट बँक वाढवण्यासाठी होईल. जिथे शिवसेनेचे कार्यकर्ते कमी पडतील, तिथे प्रहारचे कार्यकर्ते ती पोकळी भरून काढतील. मग द्वितीय, बच्चू कडूंना काय फायदा? बच्चू कडू हे स्वतः एक मोठे ब्रँड आहेत, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, उदाहरण महानगरपालिका, एका मोठ्या प्रस्थापित पक्षाच्या चिन्हाचा फायदा उमेदवारांना होतो. मशाले चिन्ह आता घराघरात पोहोचलं आहे आणि त्याच्या मागे ठाकरे नावाचा वलय आहे. त्यामुळे प्रहारच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी या चिन्हाची मोठी मदत होईल. शिवाय मत विभागणी टाळण्यासाठी ही युती काळाची गरज होती. तृतीय, विरोधकांवर दडपण. अकोल्यात भाजप आणि वंचित बहुजन आघाडी यांसारखे पक्ष नेहमीच प्रबळ राहिले आहेत. आता जर उद्धव सेना, बच्चू कडू आणि मनसे असा काही छुपा किंवा उघड फॉर्म्युला तयार झाला, तर भाजपच्या आणि शिंदे गटाच्या उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. युती म्हणजे 1 आणि 1 2 नाही, तर 1 आणि 1 11 करण्याची रणनीती आहे. मित्रांनो, अकोल्यातील हा प्रयोग जर यशस्वी झाला, तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांमध्येही आपल्याला असे चिन्ह वाटपाचे प्रयोग पाहायला मिळू शकतात. उद्धव सेना आता केवळ भावनिक मुद्द्यांवर नाही, तर अत्यंत प्रॅक्टिकल आणि रणनीतिक पावले उचलून मैदानात उतरली आहेत. हेच यावरून सिद्ध होतं. बच्चू कडूंचा प्रहार जेव्हा मशाल होऊन पेटेल, तेव्हा अकोल्याच्या राजकारणात नक्कीच उष्णता वाढणार आहे. मात्र युती कागदावर जितकी मजबूत दिसते, तितकी ती जमिनीवर काम करेल का? प्रहारचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते खरोखर एकमेकांचे जुळवून घेतील का? हे पाहणं येणाऱ्या काळात रंजक ठरेल. तर मित्रांनो, ही होती अकोल्यातून आलेली मोठी बातमी. बच्चू कडू आणि उद्धव ठाकरे यांचं हे नवीन समीकरण तुम्हाला कसं वाटतं? मशाल चिन्हावर लढण्याचा निर्णय योग्य आहे की अयोग्य? तुमची मते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला.
धन्यवाद.